नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, मंथली करंट अफेअर सिरीजला आपण भरभरून प्रतिसाद दिला. लाखो व्ह्यूज असतात. महाराष्ट्रातली सर्वात प्रसिद्ध असणारी चालू घडामोडीची मंथली करंट अफेअर सिरीज आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की सर, मंथली करंट अफेअर्स कंटेंट ओरिएंटेड आहे, MCQ टाईप पण काहीतरी चालू करा. म्हणून आपण आता नव्यानं चालू घडामोडीची MCQ सिरीज, कोणती सिरीज घेऊन येतोय? MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सराव प्रश्न, म्हणजे चालू घडामोडीची MCQ सिरीज आपण घेऊन येत आहोत. येणाऱ्या कालखंडामध्ये DMRRची परीक्षा आहे, महानगरपालिकेच्या परीक्षा आहेत, नगर परिषदेच्या आहेत, पोलीस भरती आहे, अशा वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा आहेत. सरळ सेवेच्या अनेक विभागाच्या परीक्षा आहेत. राज्यसेवेची परीक्षा आहे सप्टेंबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये कंबाईनची परीक्षा, अशा वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण आता सराव टाईप चालू घडामोडीचे MCQ सिरीज टाईप त्यातला पार्ट 1 आज आपण घेतोय. पण यात एक बाब लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची, की आपण एका विशिष्ट महिन्यावर आधारित हे प्रश्न घेत नाहीत. कारण की चालू घडामोडी कोणत्याही परीक्षेत विचारताना परीक्षेच्या आधीचे 1 ते 1.5 वर्षाच्या घटनावर आधारित प्रश्न विचारले जातात. मग यात सुद्धा तशा स्वरूपाचे प्रश्न असतील, असं नाही की फक्त जूनचेच असतील, जुलैचेच असतील, असा प्रकार नसणार नाही. यामध्ये 1 ते 1.5 वर्ष आधीच्या महत्त्वाच्या टॉपिकवर आधारित प्रश्न असणार आहेत. या सिरीजबद्दल आपल्याला काय वाटतं याचं निश्चित आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. टप्प्याटप्प्याने एक एक प्रश्न आपण पाहत चलू. यातला पहिला प्रश्न असा आहे, टिंबटिंब या कारागृहाद्वारे भारतातील पहिली जेल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2025 पार पडली. बघा काय म्हणलंय, भारतातील पहिली आणि काय जेल प्रीमियर लीग. बघा IPL झाली, IPL कोणी जिंकली, कोण विजेता, कोण उपविजेता आपण पाठ केले. त्यानंतर पर्पल कॅप, ऑरेंज कॅप कोणाला मिळाली हे देखील पाठ केले. परंतु इथे एक आगळी वेगळी घटना अशी घडली की जेलमध्ये क्रिकेट स्पर्धा पार पडली, जेल प्रीमियर लीग पार पडली. आणि मी यापूर्वी देखील तुम्हाला सांगितले की आगळे वेगळे ज्या काही गोष्टी असतात, बाबी असतात, घटना असतात, त्यावर प्रश्न विचारलाच जातो. मग भारतातील कोणत्या कारागृहामध्ये जेल प्रीमियर लीग सुरू झाली असा प्रश्न विचारलाय, तर याचं उत्तर आहे मथुरा कारागृह. कुठल्या कारागृहामध्ये? मथुरा कारागृहामध्ये जेल प्रीमियर लीग या ठिकाणी सुरू झाली. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, यावर प्रश्न काय येईल तर बघा, नेहमी मी काय सांगत असतो तुम्हाला की आपला PYQचा अभ्यास केल्याशिवाय परीक्षेत काय विचारलं जाईल याचा अंदाज येत नाही. मग PYQच्या अभ्यासामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक प्रश्न MPSCने असा विचारलाय, या एरोडा कारागृहावर विचारलाय. काय विचारला होता? जेल पर्यटन सुरू करणारं देशातलं पहिलं जेल कोणतं असा प्रश्न विचारला होता. आता जेल पर्यटन सुरू करणारं देशातलं पहिलं जेल आहे एरोडा कारागृह, त्यावर MPSCने प्रश्न विचारलाय. आणि त्याच धर्तीवर प्रीमियर लीग ही जी काही मथुरा कारागृहामध्ये पार पडलेली, ह्या मथुरा कारागृहाच्या प्रीमियर लीगवर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाईट रायडर्स, बघा इथं नाईट रायडर्स नावाचा एक संघ आहे, कशामधला? मथुरा कारागृहामधला. ह्या नाईट रायडर्स संघानं ही पहिली जेल प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली. आणि कॅपिटल्स नावाचा संघ आहे, ह्या कॅपिटल्स संघाला हरवून नाईट रायडर्स या संघाने ही स्पर्धा जिंकली. विजेता कोण आहे? नाईट रायडर्स, आणि उपविजेता कोण आहे? कॅपिटल संघ आहे. आता ह्या मथुरा कारागृहाने ही भारतातली पहिली जेल प्रीमियर लीग सुरू केली. या कारागृहाचे जे प्रमुख आहेत ते अंशुमन गर्ग आहेत. आणि ह्या अंशुमन गर्ग यांनी आगळी वेगळी स्पर्धा, ह्या जेल प्रीमियर लीगची जनक कोण आहे तर अंशुमन गर्ग. त्या ठिकाणचे तुरुंग अधीक्षक जे आहेत, या अंशुमन गर्ग या तुरुंग अधीक्षकानं कैद्यांना काहीतरी मनोरंजनाचं, काहीतरी आगळे वेगळे, नेहमी ते फ्रस्ट्रेशनमध्ये असतात आतमध्ये राहून, त्यांच्या जीवनामध्ये आनंद येण्यासाठी या ठिकाणी मथुरा कारागृहामध्ये भारतातील पहिली जेल प्रीमियर लीग पार पडलेली आहे. हा एक प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न आपला असा आहे, बघा अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली. आता बघा, अहमदाबाद दुर्घटना कधी झाली हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका, तारीख सुद्धा विचारली जाऊ शकते. मग या ठिकाणी आपण त्या संदर्भातलं सगळं वाचलंय, असं व्हायला नाही पाहिजे होतं, असं का घडलं, व्हिडिओत ऐकलं, बातम्या ऐकल्या, पेपरला ऐकलं, सगळं केलेलं आहे. परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथं समिती विचारली. आता बऱ्याच मुलांना ह्या समितीबद्दल माहीत नसतं. मग बघा, गोविंद मोहन, के राधाकृष्ण, हर्षकुमार आणि अनिल राव. मग याचं उत्तर आहे गोविंद मोहन ही समिती या ठिकाणी अहमदाबाद विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आली. आता यामधले जे पर्याय आहेत, आता के राधाकृष्ण ही समिती कशाच्या संदर्भातली? बघा, नीट परीक्षा लेखी करण्याच्या संदर्भात. मग तुम्ही या ठिकाणी बघा की आता नीट परीक्षेमध्ये आपण बघतो की गेल्या वर्षी असं झालं की गोंधळ झालाय, मार्काचा तफावत आली, असं वगैरे बरंच वाद निर्माण झाला. तर त्या दरम्यान केंद्र सरकारनं नीट परीक्षा ऑब्जेक्टिव्ह चॉईस लेखी करता येईल का या जशी आपली MPSC लेखी केलेली आहे,
बरोबर आहे. तसे के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नीट परीक्षा लेखी करता येईल की या संदर्भात समिती नेमण्यात आली. हर्षकुमार ही जी काही समिती नेमण्यात आली बघा, पर्यायानुसार सुद्धा उत्तर काढायचं. महाकुंभमेळा कुठे पार पडला? या वर्षीचा महाकुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी पार पडला. आणि प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तिथं जी चेंगराचेंगरी झाली, दुर्घटना घडली, काही लोक तिथे एक्सपायर झाली. मग त्या घटनेची, महाकुंभमेळा घटनेची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी हर्षकुमार समिती नेमण्यात आली आहे. आणि त्यानंतर बघा, ही जी अनिल राव समिती आहे, म्हणजे पर्यायात जे काही समित्या टाकल्यात त्या देखील आपल्याला माहित असावं कशा संदर्भात. त्याचं कारण असं आहे की फक्त एकाच समितीचा अभ्यास करून उपयोग नाही. एका प्रश्नामध्ये 4-5 प्रश्नाची तुमची तयारी झाली तर तो अभ्यास म्हणता येईल. यात एक लक्षात घ्या, कंटेंट वाचून झाल्यानंतर प्रश्न कसे येतात, कसे येऊ शकतात, याचकरिता आपण MCQ चालू घडामोडीची सिरीज चालू केली आहे. मग अनिल राव समिती आहे, तर शैक्षणिक आराखडा जो आहे शैक्षणिक वर्षाचा पुढील 5 वर्षाचा, बघा शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी पुढील 5 वर्षाचा, किती वर्षाचा? 5 वर्षाचा, याकरिता ही अनिल राव समिती नेमली. म्हणजे इथे एक लक्षात घ्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेची गोविंद मोहन, नीट लेखी करण्यासाठी के राधाकृष्णन, हर्षकुमार महाकुंभमेळ्यामध्ये जी काही दुर्घटना झाली त्याची चौकशी करण्यासाठी, आणि अनिल राव समिती शैक्षणिक आराखडा पुढला 5 वर्षाचा कसा असावा या संदर्भात ही समिती नेमली होती. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नापूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघा, मी देवाचा जोर संपादित चालू घडामोडीची 6माही आवृत्ती, ही बघा 6माही आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. जानेवारी ते जून 2025च्या ह्या 6 महिन्याच्या घटनाचा आढावा परीक्षेमुख पद्धतीनं मंथली करंट अफेअर सिरीजच्या बेसवरच या ठिकाणी या पुस्तकात हा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये जानेवारी ते जूनच्या सगळ्या घटनाचा समावेश आहे. जवळजवळ या ठिकाणी 256 पानाचे पुस्तक आहे. आणि या पुस्तकाची जी किंमत आहे बघा, या 256 पानाच्या पुस्तकाची किंमत आहे 260 रुपये. आणि हे पुस्तक तुम्हाला मिळवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघा 8605 99 33 44 किंवा 98 23 33 64 38 या क्रमांकावर देखील संपर्क करू शकता. आता बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे की सर आम्ही फक्त मंथली पाहतो, तेवढंच केलं तर चालेल का? बघा, मंथलीमध्ये तर आपण कंटेंट चांगलाच देतोय, परंतु त्यापेक्षा सुद्धा अतिरिक्त कंटेंट, कारण तो 1 तासाचा व्हिडिओ असतो, त्यापेक्षा अतिरिक्त त्या घटनेचा अतिरिक्त कंटेंट जो आहे तो तुम्हाला या चालू घडामोडीच्या पुस्तकात 6 महिन्यामध्ये मिळून जाईल. मंथली करंट अफेअर सिरीज आणि ही 6 महिने चालू आवृत्ती वाचली की ह्या 6 महिन्यातल्या सगळ्या घटना तुमच्या कव्हर होणार आहेत. आणि इयरबुक तुम्हाला वाचावंच लागेल, कारण इयरबुकमध्ये 2024च्या घटनेत आणि आपल्या परीक्षेला 1 ते 1.5 वर्षाच्या घटना विचारल्या जातात. म्हणून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ही 6माही आवृत्ती आणि माझं 2025चं इयरबुक हे वाचलं की बऱ्यापैकी या विषयात तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहे. त्यामुळे ही 6माही आवृत्ती जी प्रकाशित झाली ती आवर्जून वाचा. ही 72व्या क्रमांकाची आवृत्ती आहे. त्यानंतर आपला तिसरा प्रश्न काय आहे बघा, योग्य जोड्या जुळवा. आता ह्या दिनविशेषच्या जोड्या मी मुद्दामून घेतल्या आहेत आणि ह्यात एक लक्षात घ्या, दिनविशेष हे नव्याने सुरू झालेले दिनविशेष. आता नव्याने सुरू झालेले म्हणजे बघा 23 सप्टेंबर, 28 एप्रिल, 22 जुलै आणि 16 जानेवारी. आता यात बघा योग्य जोड्या मिळाल्या. 23 सप्टेंबर राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन आहे, हे बरोबर आहे. 28 एप्रिल राज्य सेवा हक्क दिन म्हणून साजरा करायचं महाराष्ट्र शासनाने ठरवलंय. 22 जुलै शुद्ध देशी गोवंश आणि संवर्धन दिन हा देखील साजरा करण्याचं महाराष्ट्र शासनाने ठरवलंय. आणि 16 जानेवारी लोकपाल दिन साजरं करायचं हे भारताने ठरवलंय. मग या ठिकाणी एक लक्षात घ्या की 23 सप्टेंबर, 28 एप्रिल, 22 जुलै आणि 16 जानेवारी हे जे काय दिनविशेष हे जी योग्य जोडी बनलेले. आता याच्या समोर जे पर्याय दिले तेच ह्याचे बरोबर असल्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या, याचं जे उत्तर आहे ते 1 नंबर येतं. अ ला 1, ब ला 2, क ला 3 आणि ड ला 4 अशा स्वरूपाचा हा पर्याय या ठिकाणी असणार आहे. आता याचबरोबर दिनविशेषचं बघा, इथले दिनविशेष काय काय सांगितले परत एकदा तुम्हाला रिपीट करतो. 23 सप्टेंबर राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन, 28 एप्रिल राज्य सेवा हक्क दिन, 22 जुलै शुद्ध देशी गोवंश आणि संवर्धन दिन आणि 16 जानेवारी लोकपाल दिन हे बरोबर आहे. आता या व्यतिरिक्त नव्याने कोणते दिनविशेष साजरे करायचे ठरवले बघा. तमिळनाडू सरकार जे आहे, तमिळनाडू सरकारने 5 मे हा व्यापारी दिन म्हणून साजरा ठरवलाय. कुठला दिन? व्यापारी दिन. 5 मे व्यापारी दिन म्हणून तमिळनाडू सरकारने. त्यानंतर 21 डिसेंबर जो हा दिवस आहे तो या ठिकाणी 21 डिसेंबर यापुढे जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. कुठला दिन म्हणून? 21 डिसेंबर जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानंतर 6 जुलै हा जो दिन आहे ग्रामीण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. कुठला दिन? ग्रामीण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. 6 जुलै ग्रामीण दिन.
1 जुलै जो आहे, 1 जुलै हा जो दिवस आहे बघा, 1 जुलै असणार आहे तो ज्येष्ठ नागरिक दिन. कुठला? ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा. हे जे मी दिनविशेष सांगतोय हे सगळे नव्याने साजरे होणारे दिनविशेष आहेत. त्यानंतर दुसरा जो आहे तो 15 जुलै आहे. जुलै महिन्यामधले बघा नव्याने साजरे करणारे 15 जुलै आहे ज्येष्ठ नागरिक दिन. 1 जुलै ज्येष्ठ नागरिक दिन सांगितलं आहे. 15 जुलै राष्ट्रीय विज्ञान कथा दिन आहे. राष्ट्रीय विज्ञान कथा दिन हे नव्याने साजरे झालेले दिनविशेष सांगतो. हे परत तुम्हाला रिपीट करतोय. आणि 17 ऑगस्ट हा शिवचातुर्य दिन म्हणून नव्याने साजरा होणार आहे. म्हणजे जसं आपण आत्ताचे हे जे सगळे नवीन पाहिले, कोणते? 23 सप्टेंबर, 28 एप्रिल, 22 जुलै, 16 जानेवारी, तसेच या पद्धतीने 5 मे व्यापार दिन, त्यानंतर 21 डिसेंबर ध्यान दिन, 6 जुलै ग्रामीण दिन, त्यानंतर 1 जुलै ज्येष्ठ नागरिक दिन, 15 जुलै राष्ट्रीय विज्ञान कथा दिन आणि 17 ऑगस्ट शिवचातुर्य दिन हे नव्याने साजरे झालेले दिनविशेष आहेत. तर साधा पुढला प्रश्न पाहूया आपण याच्यामध्ये. आपला 4 नंबरचा जो प्रश्न आहे तो बघा काय आहे, इथं म्हणलंय अयोग्य जोडी. इथं बघा अयोग्य जोडी असं म्हटलेलं आहे. मग आता विधान वाचूया आपण. ऑडिट या ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? नीरज चोप्रा. कर्नाटक राज्य वन विभाग ब्रँड अँबॅसेडर अनिल कुंबळे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ब्रँड अँबॅसेडर शंकर महादेवन सोनाली कुलकर्णी. आणि एल&टी फायनान्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? जसप्रीत बुमरा. आता ह्या प्रश्नात काय म्हणलं? अयोग्य विधान. 4 पैकी अयोग्य कोणतं आहे? तर यात लक्षात घ्या हे 3 नंबरचं अयोग्य. म्हणजे काय? महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ब्रँड अँबॅसेडर शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी हे विधान अयोग्य. याचं कारण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचं ब्रँड अँबॅसेडर ते नाही, तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. हक्क हा शब्द इथं अपेक्षित होता, तो शब्द नसल्यामुळं हे विधान चुकीचं आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अँबॅसेडर शंकर महादेव आणि सोनाली कुलकर्णी आहेत, हे याचं स्पष्टीकरण आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न बघा काय की ऑपरेशनला दिलेली नावं. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अलीकडल्या कालखंडामध्ये ऑपरेशन, दिनविशेष, त्याच्यावरची थीम यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग आता ऑपरेशन म्हणजे बघा, आता ह्या 4 पैकी किमान 2 जरी ऑपरेशन तुम्हाला माहीत असतील तरी याचा आपण उत्तर देऊ शकतो. बघा आता ऑपरेशन ब्रह्मा जे आहे ते भारताची भूकंपग्रस्त म्यानमारला मदत जी केली आहे त्या संदर्भात ऑपरेशन ब्रह्मा आहे. आणि ऑपरेशन ब्लॉक फॉरेस्ट जे आहे ते करीगुट्टा नक्षलवादी मोहिमेविरोधात राबवलेलं ऑपरेशन आहे. त्यानंतर बघा ऑपरेशन रायझिंग लायन जे आहे ते इस्रायलनं इराणवर जो हल्ला केला आहे त्याच्या संदर्भातला आहे. आणि ऑपरेशन बुनियाल उल मरसूज जे आहे ते पाकिस्तानी ऑपरेशन सिंदूरला दिलेलं उत्तर आहे. अशा पद्धतीचं हे त्याचं स्पष्टीकरण आहे. आता जर शेवटी आपण गेलो उत्तराच्या पर्यायामध्ये तर यात एक लक्षात घ्या, याचं उत्तर 4 नंबर येतं. म्हणजे अ ला किती नंबर आहे? 4 नंबर आहे. ब ला किती नंबर आहे? 3 नंबर आहे. क ला किती नंबर आहे? 2 नंबर आहे. आणि ड ला किती नंबर आहे? 1 नंबर आहे. मग यात बघा अ ला किती नंबर सांगितले? 4. अ चं काय? ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट कुरेगट्टा नक्षलविरोधी मोहीम. त्यानंतर ब ला काय सांगितलंय? 3 सांगितले. आता ब चं 3 काय आहे बघा? ऑपरेशन रायझिंग लायन, इस्रायलने इराणवर हल्ला केलेलं सांगितले. त्यानंतर काय सांगितलं? क ला 2 सांगितले. आता क चं काय आहे बघा? क ला ऑपरेशन ब्रह्मा, भारताची भूकंपग्रस्त म्यानमारला मदत. आणि त्यानंतर ड ला काय सांगितलं? 1 नंबर. आता ड चं काय आहे बघा? ऑपरेशन बुनियान 1 नंबर. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरला दिलेलं उत्तरसाठी राबवलेलं पाकिस्तानचे ते ऑपरेशन आहे. म्हणजे जे काही ऑपरेशन अलीकडल्या कालखंडात वर्ष 1.5 वर्षात घडलेले त्या ऑपरेशनवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. याच दरम्यान जर तुम्ही बघितले की काही ऑदर ऑपरेशन आहेत तर बघा युक्रेननं जो काही रशियावर हल्ला केला 1 जूनला त्याच्या संदर्भात ऑपरेशन स्पायडर वेब. कुठलं? बघा स्पायडर वेब नावाचं ऑपरेशन युक्रेननं रशियावर जो हल्ला केला त्या संदर्भात राबवलेले हे ऑपरेशन आहे. हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अलीकडल्या कालखंडात जे ऑपरेशन झाले ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघूया आपण काय तो. बघा खालीलपैकी योग्य विधान ओळखा. आता यात लक्षात घ्या, खेलो इंडिया पॅरा गेम्स, खेलो इंडिया युथ गेम्स आणि खेलो इंडिया बीच गेम्स. आता पॅरा गेम्समध्ये 5व्या स्थानावर महाराष्ट्र आहे, युथ गेम्समध्ये प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र आहे, बीच गेम्समध्ये 2ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. मग ह्यातली वरील सर्व विधाने योग्य आहेत.
लक्षात आलं? वरील सर्व विधाने योग्य आहेत असं ते आहे. आता ह्यात लक्षात घ्या, खेलो इंडिया अंतर्गत एकूण 5 स्पर्धा होतात, त्यातल्या 4 झालेल्या आहेत. किती झालेल्या आहेत? 4 झालेल्या आहेत. आता आपण बघूया कोणत्या 4 झालेल्या आहेत. बघा आता क्रमाने आपण पाहूया नेमक्या कोणत्या 4 झाल्यात. यावर प्रश्न हमखास विचारला जाणार. FIMP नावाचा टॉपिक आहे 2025 आणि 2026च्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेत मी जबाबदारीने विधान करतोय या टॉपिकवर प्रश्न विचारला जाणारच, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवून जावा. बघा खेलो इंडिया अंतर्गत 5 स्पर्धा, यातली पहिली जी स्पर्धा पार पडली ती खेलो इंडिया पॅरा गेम्स पार पडली. बरोबर आहे? खेलो इंडिया कुठली? पॅरा गेम्स ही 2ऱ्या क्रमांकाची आहे. त्यानंतर खेलो इंडिया हिवाळी गेम्स पार पडली. हिवाळी गेम्स बघा, हिवाळी गेम्स जी आहे ती 5व्या क्रमांकाची आहे. बरोबर आहे? त्यानंतर यूथ गेम्स पार पडल्या. कुठल्या? खेलो इंडिया यूथ गेम्स. त्यानंतर बीच गेम्स पार पडल्या. यूथ गेम्स ज्या आहेत त्या 7व्या क्रमांकाच्या, बीच गेम्स ज्या आहेत त्या 1ल्या क्रमांकाच्या, आणि 5वी जी होणार आहे खेलो इंडिया वॉटर, बघा कुठली? खेलो इंडिया वॉटर जल म्हणजे जल क्रीडा स्पर्धा होणार आहे, ही देखील पहिली आहे. मग आता यात लक्षात घ्या, वरच्या ज्या 4 आहेत म्हणजे पॅरा ऑलिम्पिक नाही, पॅरा खेलो इंडिया पॅरा गेम्स, खेलो इंडिया हिवाळी गेम्स, यूथ गेम्स आणि बीच गेम्स अशा ह्या 4 स्पर्धा पार पडल्यात. आता ह्या पहिल्या पॅरा आणि हिवाळी ज्या आहेत त्या मार्च 2025 मध्ये पार पडल्यात. कधी? मार्च 2025 मध्ये. यूथ गेम्स आणि बीच गेम्स आहेत त्या मे 2025 मध्ये पार पडल्यात. बरोबर आहे? आणि ही कधी पार पडणार आहे? खेलो इंडिया वॉटर गेम्स ऑगस्ट मध्ये पार पडणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे पुढलं पाहायचंय, ज्या प्रश्नावर आहे ते प्रश्न पाहिजेत. महाराष्ट्र 5व्या स्थानावर म्हणले तर महाराष्ट्र 5व्या स्थानावर हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्रानं 43 पदके जिंकलेत. बरोबर आहे? हिवाळी ऑलिम्पिकमध्ये जर तुम्ही बघितलं, हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्रानं 13 पदके जिंकलेत. बरोबर आहे? पॅरामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? बघा लक्षात घ्या, पॅरा ऑलिम्पिकमध्ये पॅरा क्रीडा स्पर्धेमध्ये 5व्या स्थानावर आहे, इथं 4थ्या स्थानावर आहे. यूथ गेम्स ज्या आहेत, ज्या यूथ गेम्स आहेत त्या यूथमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांक आहे? प्रथम क्रमांकावर. 158 पदकं जिंकल्या. थोडा कन्फ्युजनचा भाग आहे, एकदा चार्ट लिहून झाला की आपल्याला लक्षात येईल. महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर बीच गेम्समध्ये महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्राने किती पदकं जिंकलेत? 20 पदकं जिंकलेत. ह्या दोन्ही वॉटर जी काही क्रीडा स्पर्धा आहे खेलो, ती आणखीन ऑगस्टमध्ये होणार आहे, ती पार पडलेली नाही. आता याच्यात आपला दुसरा एक भाग पाहायचा आहे. हा भाग आपण महाराष्ट्राशी संबंधित पाहिला. आता प्रथम स्थानावर कोण आहे, त्याला किती पदकं मिळालेत, हे एक भाग पाहायचा आहे. बघा पॅरा गेम्समध्ये प्रथम स्थानावर आहे हरियाणा. कोण आहे? हरियाणा. आणि 104 पदकं मिळालेली आहेत. बरोबर आहे? त्यानंतर हिवाळीमध्ये प्रथम स्थानावर सेना दल आहे. कोण आहे? सेना दल आहे आणि सेना दलाला पदकं मिळालेत 18. त्यानंतर पुढली स्पर्धा कुठली? यूथ म्हणजे प्रथम क्रमांकावर महाराष्ट्राचा आहे. बरोबर आहे? आणि पदकं किती मिळालेत? 158. बीचमध्ये पहिल्या क्रमांकावर मणिपूर आहे. कोण आहे पहिल्या क्रमांकावर? मणिपूर आहे आणि मणिपूरला किती पदकं मिळालेत? 14. तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथं महाराष्ट्राला 2ऱ्या क्रमांकावर आहे, 20 पदकं आहेत, इथं 14 पदकं मणिपूरला आहेत. आणि मणिपूर कसं काय? तर बघा, रौप्य किंवा सुवर्ण पदकं एकूणातला आकडा जरी जास्त असला एखाद्या राज्याचा आणि एखाद्या राज्याचा एकूणातला आकडा 14 असला आणि रौप्य किंवा सुवर्ण पदक जास्त असलं, आता इथं काय झालंय, महाराष्ट्राला रौप्य पदक जे मिळाले आहेत त्याची संख्या मणिपूरच्या रौप्य पदकापेक्षा कमी असल्यामुळं मणिपूर 14 असून दिला पहिल्या क्रमांकावर. मग इथं जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका. मी परत एकदा सांगतो, खेलो इंडिया पॅरा गेम्स, हिवाळी, यूथ, बीच आणि वॉटर अशा 5 गेम्स खेलो इंडियाच्या अंतर्गत यावर्षी देशामध्ये पार पडणार आहेत. त्यातल्या 4 ऑलरेडी पार पडल्या आहेत. वॉटर ऑगस्टमध्ये पार पडणार आहे. हा आकडा व्यवस्थित करून जायचा. ह्या टॉपिकवर व्यवस्थित माहिती घेऊन जायची. 100% यावर प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण पाहूया. काय म्हणलंय? 2025च्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तीचा समावेश आहे? आता बघा, 4 नागरी पुरस्कार आहेत. 4 नागरी पुरस्कारामध्ये भारतरत्न हा एक पुरस्कार आहे. बरोबर आहे? पद्मविभूषण एक पुरस्कार आहे, पद्मभूषण एक पुरस्कार आहे आणि पद्मश्री. आता हा आकडा संख्यात्मकरित्या बघितलं तर खूप असतो, परंतु यामध्ये एक लक्षात घ्या की
या सगळ्याचे मिळून हे 3 जे काय पुरस्कार आहेत त्याला पद्म पुरस्कार म्हणतो आपण. ह्या 3 पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्ती असा प्रश्न आला तर महाराष्ट्रातील 14 व्यक्ती आहेत. ह्या 14ची नावं तुम्हाला पाठ करावीच लागणार आहेत. त्याच्या मागचं कारण सांगतो. इथं परत फिरून असा प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश आहे किंवा नाही, असा जर प्रश्न आला तर तुम्हाला ती 14 नावं पाठ करावं लागणार. मी 6माही आवृत्तीमध्ये जी काही 6माही चालू घडामोडी 72वी आहे आपली, ती जी आलेली आहे मार्केटला, त्याच्यामध्ये ही 14 नावं आहे. सगळी नावं आहेत ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, त्यातनं पाठ करा. त्यानंतर बघा पुढला प्रश्न आहे झेड मोर बोगद्याच्या संदर्भातला आहे. तर ह्याला झेड मोर का म्हणतात हे मी आधी तुमचं स्पष्टीकरण देतो. हा झेड आकाराचा, इंग्रजीतील झेड आकाराप्रमाणे असल्यामुळे झेड मोर बोगदा किंवा त्याचं दुसरं नाव काय सोनमार्ग बोगदा असं म्हणलं. आता बघा याच्यातलं काय म्हणणे बरोबर विधान ओळखा. अशी 3 विधान दिली आहेत. आपण 3 विधानं पाहू. पहिलं अ, ब आणि क. 3 विधानं काय आहेत. लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी 2025 मध्ये करण्यात आलं, हे विधान बरोबर आहे. एकूण लांबी 6.4 किलोमीटर आहे, हे देखील विधान बरोबर आहे. आता इथं तुम्हाला 1 लाईन बी प्रश्न येईल. झेड मोर किंवा सोन मोर बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे तर 6.4. अनेक वेगवेगळ्या पेपरला किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये 6.5 6.6 दिले, पण ते चुकीचं आहे. PIB वेबसाईटवर जर गेलात तर 6.4च आहे आणि PIBचीच आकडेवारी ऑथेंटिक धरली जाते. बोगद्याची लांबी 6.4 किलोमीटरच आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर श्रीनगर सोनमार्ग मार्गावर झेड मोर बोगद्यामुळे काश्मीर खोऱ्यापर्यंत सहज पोहोचता येणार आहे. ही 3ही विधान बरोबर आहेत. इथं विधानं बरोबर कोणती म्हणलेले आहेत बघा. अ, ब आणि क ही 3ही विधानं या ठिकाणची बरोबर आहेत. अशा पद्धतीनं हे लक्षात घेऊ शकता. आता ह्या बोगद्याचं उद्दिष्ट काय आहे, कधी कधी थोडा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जातो. सोनमोर्ग बोगद्याचं उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे किंवा नाही असा प्रश्न आला. ह्याचं उद्दिष्ट नेमकं काय आहे पर्टिक्युलर बघा. प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना देणे. काय म्हणलंय, प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना देणे हे ह्याचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट ह्या सोनमार्ग बोगद्याचे. 1 तासाचं अंतर बघा, 1 तास लागायचा पूर्वी कुठून कुठे जायला, श्रीनगरहून सोनमार्गला 1 तासाचे अंतर 15 मिनिटावर आले. बघा तास वरून हे अंतर कितीवर आलं, मिनिटावर आले. 1 तासाचे अंतर 15 मिनिटावर आले. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 बाबतची विधान लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर वेगवेगळ्या परीक्षेचे चालू घडामोडीचे PYQ बघत असताल, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन, तर तुमच्या लक्षात येईल की हा खो खो विश्वचषकचा स्पर्धा UPSCच्या परीक्षेत विचारला होता आणि त्यात प्रश्न विचारताना कितीनं किती ह्यांनी हरवलं वगैरे असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता. आणि ही पहिलीच खो खो स्पर्धा ही आपल्या भारतात पार पडली. कुठे पार पडली, भारतात पार पडलेली आहे, पहिलीच आहे. आणि भारत खो खोचा जनक देश आहे. बघा, भारत खो खोचा जनक देश असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला ह्याच्यावर विचारलं जाऊ शकतो. 30 जून हा दिवस भारतामध्ये खो खो दिन म्हणून साजरा केला जातो. मग आता इथं काय म्हणले, वरीलपैकी चुकीचे विधान ओळखा म्हटलेलं आहे. आता मग आपण हे 4 विधानं वाचून घेऊ आधी. बघा, भारतीय पुरुष आणि महिला खो खो संघाने नेपाळला हरवत स्पर्धा जिंकली, हे एक विधान आहे. भारतीय पुरुष खो खो संघ कर्णधार चैत्रबी, हे एक विधान आहे. भारतीय महिला खो खो संघ कर्णधार प्रियांका इंगळे, हे एक विधान आहे. आणि दर 2 वर्षांनी होणारी आगामी खो खो स्पर्धा 2027 मध्ये नेपाळ येथे होणार आहे. अशी 4 विधान आहेत. आता बघा, खो खो संघात महिला आणि पुरुष हे 2 गट आहेत, ते नेपाळला हरवून जिंकले, हे विधान बरोबर आहे. खो खो संघाचा कर्णधार हा प्रतीक वाईकर आहे, चैत्रबी नाही. प्रतीक वाईकर हा खो खो संघाचा महाराष्ट्रीयन व्यक्ती, हा प्रतीक वाईकर हा महाराष्ट्रीयन खेळाडू कर्णधार आहे. भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे, बरोबर आहे. आणि दर 2 वर्षांनी आता ही स्पर्धा होणार आहे. आगामी स्पर्धा नेपाळला होणार नाही, तर ती इंग्लंडला होणार आहे. हे देखील विधान चुकीचे. म्हणजे इथे लक्षात घ्या, ही 2 विधानं चुकीची आहेत. ब आणि ड नावाची विधान चुकीची आहेत. मग ह्यात बघा, चुकीचं ब आणि ड कुठलं आहे, 2 नंबरचे आहे. तर याचं उत्तर 2 नंबर असणार आहे, ब आणि ड. मग आता या ठिकाणी एक लक्षात आलं का की ही खो खो स्पर्धा, ह्या खो खो स्पर्धेचा आता ही चैत्रबी जे काय पर्याय दिलाय, बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार त्याला मिळाला आहे. मी तुम्हाला सांगितले पर्यायानुसार अभ्यास करायचा. बेस्ट प्लेअर ऑफ मॅच हा पुरस्कार चैत्रबीला मिळाला. पण कर्णधार कोण आहे, प्रतीक वाईकर आहे. आणि ह्या खो खोच्या ब्रँड अम्बॅसिडर कोण नेमलं होतं, तर सलमान खानला ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नेमलेले खो खो विश्वचषक स्पर्धेचं पहिल्या. त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतरचा पुढला प्रश्न बघूया आपण. बघा, 1 फेब्रुवारी
2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विक्रमी 8व्यांदा 2025-26 अर्थसंकल्प सादर करताना विकासाचे किती इंजिन सादर केले? बघा, अलीकडल्या कालखंडामध्ये तुम्ही कंबाईनची एक्झाम, राज्यसेवेची एक्झाम बघा, त्या परीक्षेत एक प्रश्न हमखास अर्थसंकल्पावर असतोच. मग आता तो प्रश्न जो आहे कशा स्वरूपाचे असतात हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने जशा प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवाल तसं हे फायद्यास ठरणार आहे. आणि एक लक्षात घ्या, आपण MCQ सिरीज का चालू केली याच्यामागचं कारण पण सांगतो. आपण एखादा डाटा वाचला, मटेरियल वाचलं, कंटेंट वाचला आणि त्या कंटेंटवर कशा आणि कोणत्या स्वरूपाचा प्रश्न येतोय हे माहीत नसेल तर मग आपला परीक्षेत अचानकपणे गोंधळ होतो. म्हणून मी मुद्दामून आता येणारा कालखंड हा सगळा परीक्षेचा कालखंड आहे इथून पुढचा, म्हणून चालू आमची MCQ सिरीज मी चालू केली आहे, जेणेकरून प्रश्नाच्या माध्यमातून तुमचा सराव निश्चित होईल. त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्हाला ही सिरीज कशी वाटली, काय वाटली या संदर्भातले, किंवा तुम्ही कुठून बघताय हे सगळं कमेंट बॉक्समध्ये टाकणं गरजेचं आहे. आता विकासाचे किती इंजिन सादर केले? तर विकासाचे 4 इंजिन सादर केले निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना. आता विकासाचे 4 इंजिन कोणते आहेत बघा. एक आहे कृषी क्षेत्र, बरोबर आहे, हे एक इंजिन आहे. दुसरं आहे MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम जे काही उद्योग आहेत त्या गुंतवणुकीचं जे काही निकष आहेत त्यात बी आता बदल झालेत. MSMEच्या गुंतवणुकीच्या निकषामध्ये बदल झालेत. तो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग असा हा दुसरं आहे. तिसरं जो आहे यातलं इंजिन ते आहे गुंतवणूक. कुठलं आहे? गुंतवणूक म्हणून इंजिन आहे, गुंतवणूक. आणि चौथं जे इंजिन आहे ते निर्यात आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 फेब्रुवारीच्या मंथली करंट अफेअर्सच्या याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलेले, ते पुस्तकात पण दिले 6 माहीमध्ये. आता कृषी क्षेत्राच्या अंतर्गत काय आहे, MSMEच्या अंतर्गत काय आणि गुंतवणुकीच्या अंतर्गत काय आहे आणि निर्यातच्या अंतर्गत काय आहे हे तुम्हाला डिटेल तुम्ही पुस्तकात वाचून घ्या. 4 इंजिन महत्वाचे आहेत. जर फॅक्च्युअल प्रश्न विचारला तर हे 4 इंजिन पाठच पाहिजेत. किती इंजिन आहेत म्हणलं तर 4 इंजिन आहेत. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पुढला प्रश्न, मित्राच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? आता बघा इथं काय म्हणलं, उपाध्यक्ष आणि कोणाची निवड करण्यात आली. बघा दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील, राजेश क्षीरसागर आणि दिलीप सोपल अशी पर्यायी उत्तर आहेत. याच्यामध्ये आता दिलीप सोपल यांची निवड करण्यात आलेली आहे. ब आणि क पर्याय कुठे आहेत बघा तुम्ही, ब आणि क पहिलंच उत्तर आहे त्याचं. 1 नंबर उत्तर आहे त्या ठिकाणी ब क. आता तत्पूर्वी बघा मित्रा म्हणजे काय, तर याचा एक साधा शॉर्ट फॉर्म जो आहे त्याचा लॉंग फॉर्म विचारला जाईल. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन हे त्याचा लॉंग फॉर्म आहे. बघा मित्राचा लॉंग फॉर्म सांगा, असाही साधा सोपा प्रश्न विचारला जाईल. तत्पूर्वी एक लक्षात घ्या, नीती आयोगाच्या धर्तीवर राज्य सरकारनं 10 क्षेत्रातल्या विकासासाठी, किती क्षेत्राच्या? 10. ही 10 क्षेत्र पण माहीत पाहिजेत. 10 क्षेत्राच्या विकासासाठी मित्राची स्थापना करण्यात आली. आणि मित्राच्या अध्यक्षपदी कोण असणार आहे? मुख्यमंत्री असणार आहे. अध्यक्ष कोण असणार? मुख्यमंत्री. सहाध्यक्ष उपमुख्यमंत्री असणार. अध्यक्ष मुख्यमंत्री, सहाध्यक्ष उपमुख्यमंत्री. आणि त्यांच्या सदस्याची निवड जर म्हणलं बघा, कोणाची? उपाध्यक्षपदी हे जे आहे ते हे सहाध्यक्ष झाले उपमुख्यमंत्री, आणि दुसरे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह आणि राजेश क्षीरसागर अशा या तिघाची निवड करण्यात आली आहे. अशा पद्धतीनं हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी असणार आहे. आणि महाराष्ट्राने ह्या मित्राची स्थापना कधी केलेली आहे? 10 क्षेत्राच्या विकासासाठी, तर 2022 मध्ये याची स्थापना केलेली आहे. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. चला 12 नंबरचा प्रश्न, राम सुतार यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. तो पुरस्कार कितव्या क्रमांकाचा आहे असा प्रश्न विचारलाय. बघा कितव्या क्रमांकाचा आहे? क्रमांक कितवा? 19वा. आणि प्राप्त व्यक्ती कितवी? आता असा जर प्रश्न आला, कोण? राम सुतार, तर 21वी व्यक्ती. कितवी? 21वी व्यक्ती. आणि पुरस्काराचा क्रमांक कितवा? 19वा. 1995ला युती सरकारचं शासन आलं महाराष्ट्रामध्ये. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. आणि 95ला त्यांनी घोषणा केली की महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात करायची. आणि 1996ला घोषणा 95ला, बरोबर आहे, आणि सुरुवात 1996ला. आणि पहिलाच पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आला. कोणाला देण्यात आला? पु ल देशपांडे यांना देण्यात आला. ह्या महाराष्ट्र भूषणवर बऱ्याच वेळेस आतापर्यंत प्रश्न विचारला. लेटेस्ट 2024चा जो प्रश्न विचारला तो राम सुतार यांना जो काही तो पुरस्कार देण्यात आलाय त्याबद्दल राम सुतार यांच्याबद्दलची पण माहिती तुमच्याकडे डिटेल असणं गरजेचं आहे. यामध्ये जर तुम्ही पुरस्कारात बघितलं महाराष्ट्र भूषणच्या, तर लता मंगेशकर, राणी बंग, सुलोचना लाटकर आणि आशा भोसले अशा 4 महिन्याला
हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीने हा एक भाग तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढला प्रश्न बघू. कच्चतू बेट वाद कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे? आता हा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे आणि असा एखादा प्रश्न विचारला जातो आणि हा वाद जो आहे तो भारत श्रीलंका दरम्यानचा आहे. आता तुम्हाला सर हा प्रश्न परत का घेण्याचं कारण काय की बघा एखादा प्रश्न आपण का फॉर्मॅट करतो किंवा एमपीसी प्रश्न फॉर्मॅट का करतो तर त्याच्या मागचं कारण आहे बघा. 1974लाच एक करार झाला होता भारत आणि श्रीलंकेमध्ये आणि या करारानुसार हे बेट भारतानं कोणाला दिलं होतं? श्रीलंकेला दिलं होतं. परंतु या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 2025 मध्ये आपण हे परत का पाहतो याच्या मागचं कारण लक्षात घ्या. कोणतं तरी कारण असल्याशिवाय त्या टॉपिकवर प्रश्न विचारला जात नाही. तमिळनाडू सरकारनं, कुठल्या सरकारनं? तमिळनाडू सरकारनं तमिळनाडूच्या विधानसभेमध्ये एक ठराव पास केला आणि संसदेकडे पाठवला की हे बेट भारताकडे घ्या. अशा प्रकारचा ठराव पास करणारं देशातलं एकमेव राज्य ठरलं तमिळनाडू. आणि परत हे कच्चतू बेटाचा वाद काय झाला? परत फोकसला आला आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी या बेटावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला पुढला प्रश्न पाहूया आपण. बघा युनिक अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. पुढला प्रश्न आहे 23व्या काय म्हणले 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी टिंबटिंब यांची निवड करण्यात आली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर आहे दिनेश माहेश्वरी. कितवा विधी आयोग? 23वा. आता विधी आयोगाचा उद्देश काय असतो? स्थापन करण्यामागचं काय असतो? कायदे आणि त्या कायद्यातील त्रुटी शोधणे आणि केंद्र सरकारला काय करणे? सल्ला देणे अशा स्वरूपाचं काम ह्या विधी आयोगाचं असतं. हा जो काय 23वा विधी आयोग आहे हा 31 ऑगस्ट 2027 पर्यंत 2027 पर्यंत ह्या विधी आयोगाचं काय असणार आहे? कार्यकाल असणार आहे ह्या विधी आयोगाचा. दिनेश माहेश्वरी हे त्याचे अध्यक्ष आहेत. हितेश जैन हे पुण्याचे आहेत, ते सदस्य असणार आहेत ह्या 23व्या विधी आयोगाचे. आणि डीपी वर्मा जे आहेत ते वाराणसीचे आहेत. डीपी वर्मा कुठले आहेत? वाराणसीचे आहेत. आणि हे डीपी वर्मा देखील हे जे सदस्य आहेत. असं पहिल्यांदा घडते की फक्त 2च सदस्य आहेत, याच्यापूर्वी जास्त असायचे. परंतु आता विधी आयोगामध्ये 2025 मध्ये जर स्थापन झाला त्या विधी आयोगामध्ये हितेश जैन हे पुण्याचे, अनेक दिवसातनं महाराष्ट्राच्या व्यक्तीला इथे प्रतिनिधित्व मिळाले. हितेश जैन यांना आणि डीपी वर्मा वाराणसीचे आहेत, त्यांना ह्या विधी आयोगाचं सदस्य म्हणून या ठिकाणी मान मिळालेला आहे. तो एक भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. पुढला प्रश्न. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण? आता इथं बघा पहिल्या महिला अर्थमंत्री कोण असा प्रश्न आला की त्याचं उत्तर जातं इंदिरा गांधीकडं. आणि पहिला महिला पूर्ण वेळ अर्थमंत्री म्हणलं की त्याचं उत्तर जातं निर्मला सीतारामनकडे. लक्षात येते तुमच्या? पूर्ण वेळ अर्थमंत्री कोण म्हणलं की निर्मला सीतारामन. भारताच्या पहिल्या अर्थमंत्री कोण म्हणले की इंदिरा गांधी. अशा पद्धतीने तुम्ही हा भाग लक्षात घेऊ शकता. चला पुढला प्रश्न बघू 16 नंबरचा. राज्य मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली असा प्रश्न विचारला. रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदरकर, गजानन निमदेवे आणि राहुल पांडे. तर राहुल पांडे हे नागपूरचे आहेत आणि यांची राज्य मुख्य माहिती आयुक्त म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. ज्या वेगवेगळ्या नियुक्त्या असतात, नेमणूक असतात, त्या आपल्याला या ठिकाणी विचारल्या जातात. राज्यपाल राज्य मुख्य माहिती आयुक्ताची निवड करतात आणि ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी. मुख्यालय कुठे? बघा राज्य माहिती आयुक्तालयाचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला पुढला प्रश्न आपण घेऊया. महायुनिट काय आहे? बघा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे पोर्टल, महाराष्ट्र पायाभूत सुविधा निधी व्यासपीठ आणि महाराष्ट्र रेरा कायदा नियमावली यापैकी नाही. आता काय म्हणले महायुनिट काय आहे? बघा महाराष्ट्र पायाभूत सुविधा निधीचं व्यासपीठ स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य आहे आणि ते कुठल्या माध्यमातून? महायुनिटच्या माध्यमातून. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधाच्या विकासासाठी व्यासपीठ स्थापन करणारं हे महा इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट जे आहे ते भारतातलं पहिलंच राज्य कोण ठरलंय? महाराष्ट्र ठरलंय. आता अशा पद्धतीने हा भाग लक्षात घ्या. पुढला प्रश्न. नुकत्याच निधन झालेल्या गिरिजा व्यास टिंबटिंब यावर्षी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. बघा या ठिकाणी आता गिरिजा व्यास जे आहेत बघा सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नाव टाका की सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. एवढंच मी सांगितले आणि त्या कोण आहेत त्यांचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. पण आता हा प्रश्न आपण इथं का घेतला याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. या गिरिजा व्यास यांचं 1 मे 2025 रोजी कधी? बघा 1 मे 2025 रोजी पूजा करत असताना दिव्याचा भडका उडाला
साडीला आग लागली, त्या ठिकाणी त्या भाजल्या आणि त्यांचं निधन झालं. गिरिजा व्यास ज्या आहेत ह्या 2 टर्म या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या 2005 ते 2011. बघा कधी 2005 ते 2011 या कालखंडामध्ये त्या अध्यक्ष होत्या. आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्या कितव्या अध्यक्ष होत्या? 5व्या अध्यक्ष होत्या. कोणत्या राज्यातनं येतात त्या? राजस्थानमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलेले, केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले. तुम्हाला असाही प्रश्न की त्या मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. वयाच्या 79व्या वर्षी त्यांचं काय झालं? निधन झालं. निधन वार्तामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. आता गेल्या महिन्याची परीक्षा पार पडली, तुम्ही त्यात बघितलं MS स्वामीनाथन प्रश्न विचारलाय. सलग 3 एक्झाम झालं. आयोग दत्तक घेतल्यासारखे MS स्वामीनाथन प्रश्न विचारताय. त्यामुळे निधन झालेल्या व्यक्ती, ज्या महत्त्वाचे निधन झालेल्या व्यक्ती असतात त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो. येणाऱ्या परीक्षेमध्ये माझा अंदाज आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आणि गिरिजा व्यास यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद 2005 ते 2011च्या कालखंडामध्ये त्यांच्याकडे होतं. चला 19 नंबरचा प्रश्न. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्टला टिंबटिंब रोजी 50 वर्ष पूर्ण झाली. 19 एप्रिल 2025ला 50 वर्ष पूर्ण झालेत. 19 एप्रिल 1975ला याचं लॉन्चिंग झालं होतं. या घटनेला किती वर्ष पूर्ण झाली? 50 वर्ष. सुवर्ण महोत्सव आपण म्हणतो 50 वर्ष पूर्ण झाली. त्याला रशियाच्या मदतीनं आणि भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या नावानं ते नाव दिलेलं होतं. चला पुढला प्रश्न. ख्रिस्टन कॅम्पस अवॉर्ड नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला? आता बघा हा ख्रिस्टन कॅम्पस अवॉर्ड आहे, पुरस्कार जो आहे ह्याला भूगोलातील ऑस्कर म्हणून ओळखलं जातं. काय म्हणले बघा मी इथं? भूगोलातील ऑस्कर म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. आणि हा जगातला रशियातर्फे, कुठल्या देशातर्फे? रशियातर्फे दिला जातो. रशियातर्फे देण्यात आलेला भूगोलातील ऑस्कर हा पुरस्कार हा पहिल्यांदाच या ठिकाणी आपल्या भारतीय व्यक्तीने मिळाला आहे. आणि त्या भारतीय व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर SP यादव. काय नाव आहे? SP यादव हे त्यांचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजे IBCA ते सध्याचे महासंचालक आहेत, सध्याचे अध्यक्ष आहेत. बघा काय म्हणतो मी, आता लक्षात घ्या इथं. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजे IBCA चे अध्यक्ष कोण आहेत? SP यादव. वन विभागामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केले आणि त्यांना भूगोलाचा ऑस्कर म्हणून ज्या पुरस्काराला ओळखलं जात आहे त्या ख्रिस्टन कॅम्पस अवॉर्ड मिळाला आहे. आणि या IBCAचं मुख्यालय भारतात स्थापन करण्यामध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. जे वेगवेगळे प्राणी आहेत त्यांच्या संवर्धनासाठी, 7 प्राण्यांच्या संवर्धनासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त याची घोषणा केली. आणि याची नुकतीच पहिली परिषद देखील या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी पार पडली. त्यामुळे हा अवॉर्ड डॉक्टर SP यादव यांचा जो अवॉर्ड आहे तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या प्रोजेक्ट टायगरचा तर मुद्दा आलाच, 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे केलेलं आहे. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, भारतात सर्वप्रथम जे चित्ते आणले होते आपण, त्या चित्त्याच्या टीमचं नेतृत्व देखील SP यादव यांनी केलंय. म्हणून SP यादव यांच्याबद्दलचा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. 21 नंबर. पश्चिम विभागीय परिषदेची काय म्हणले बघा, पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक फेब्रुवारी 2025 मध्ये टिंबटिंब या ठिकाणी पार पडली. मुंबई, पुणे, गोवा, गुजरात. आता बघा तत्पूर्वी एक लक्षात घ्या, याच्यामध्ये पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक म्हणजे विभागीय परिषद हा मुद्दा आहे. काय? विभागीय परिषदेचा एकूण किती असतात? 6 असतात. आता 6 कोणते तुम्हाला सांगतो. उत्तर, आपण जो प्रश्न पाहतोय ती पश्चिम, बघा उत्तर, पश्चिम, केंद्रीय, पूर्व, दक्षिण आणि ईशान्य अशा परिषद आहेत. किती? 1 2 3 4 5 6 विभागीय परिषदा किती एकूण? बघा विभागीय परिषदा एकूण 6 आहेत. या 6 मध्ये महाराष्ट्र कुठल्या विभागात येतो? पश्चिमेत येतो. या पश्चिमची 27वी बैठक फेब्रुवारी 2025 मध्ये पुणे या ठिकाणी पार पडली. कुठे पार पडली? पुणे. वेगवेगळ्या राज्यामध्ये समन्वय साधण्यासाठी विभागीय परिषदेची स्थापना 1956 साली पंडित नेहरू यांनी केली. कधी केली? 1956 साली. जनक कोण आहेत? पंडित नेहरू. राज्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होण्यासाठी याचे अध्यक्ष कोण असतात? तर केंद्रीय गृहमंत्री हे अध्यक्ष असतात. कोण असतात? केंद्रीय गृहमंत्री हे अध्यक्ष असतात. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो, हा पण टॉपिक महत्वाचा आहे. 6 विभागीय परिषदा, 56ला स्थापना, पंडित नेहरू जनक आहेत, अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतात. आणि या 6 विभागीय परिषदेमध्ये पश्चिम विभागीय परिषदेमध्ये महाराष्ट्र येतो आणि ती परिषद ह्या वर्षी पुणे या ठिकाणी पार पडलेली आहे. नागपूर मानमाड बाह्यवळण प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक टिंबटिंब या ठिकाणी देशात प्रथमच बायोबिट्युमिन महामार्ग बांधण्यात आला. आता बायोबिट्युमिन म्हणजे काय? पारंपरिक जीवाश्म इंधन. काय म्हणलंय? पारंपरिक जीवाश्म इंधनाच्या
जीवाश्म इंधन काय म्हणलंय? पारंपरिक जीवाश्म इंधन. उद्देश महामार्गाचा टिकाऊपणा आणि शाश्वतता वाढवण्यासाठी पर्यावरणपूरक महामार्ग असणार आहे. आणि हा महामार्ग कोणत्या टिमटिम या ठिकाणी BOBTU महामार्ग बांधण्यात आला? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो NH44 नॅशनल हायवे 44 या ठिकाणी तो बांधण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा हुंडा प्रतिबंधक कायदा टिंबटिंब या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. आता हा प्रश्न विचारण्यामागचं कारण तुम्ही बघितलं असेल, मध्यंतरी वैष्णवी हागवणे प्रकरण महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेला होतं. मी यापूर्वी सांगितले, परत मला सांगतो, एखादी गोष्ट जेव्हा चर्चेत असते त्यावर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारतात. तुम्ही बघितलं असेल संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये मोकोका कायदा चर्चेत आला आणि हा मोकोका कायदा चर्चेत आल्यानंतर त्या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये जेवढ्या परीक्षा झाल्या त्या 2-3 परीक्षेमध्ये मोकोका कायदा कधी आला, त्याचा लॉंग फॉर्म, त्यातल्या तरतुदी यावर प्रश्न विचारले, कारण ती बाब चर्चेत होती. आता वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये हुंडा प्रतिबंध कायदा चर्चेत आला म्हणून तो प्रश्न आपल्याला विचारला जाईल. आणि हा 1961 पासून भारतात लागू करण्यात आला. कधीपासून? 1961 पासून हुंडा प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. हुंडा घेणे आणि देणे, बघा काय म्हणले, हुंडा घेणे आणि देणे यामध्ये जर शिक्षा झाली तर ती किती वर्षाची? 5 वर्षाची शिक्षा. काय म्हणले? हुंडा देणे आणि घेणे यामध्ये किती वर्षाची शिक्षा लागू शकते? 5 वर्षाची शिक्षा लागू शकते. चला पुढला प्रश्न. खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा. जानेवारी 2025 मध्ये देशात 8व्या वेतन आयोगाची स्थापनेस मंजुरी देण्यात आली. फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यात 6व्या वित्त आयोग, काय म्हणले, 6व्या वित्त आयोग स्थापनेस मंजुरी देण्यात आली. ही जी काय दोन्ही विधानं आहेत, ह्या दोन्ही विधानामध्ये दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. म्हणजे अ आणि ब ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, 6व्या वित्त आयोगाच्या स्थापनेची जी मंजुरी देण्यात आलेली आहे, तर या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? मुकेश खुल्लर. कोण आहेत? मुकेश खुल्लर हे 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असणार. मुकेश खुल्लर हे अध्यक्ष आहेत. याचा कालावधी जो असणार आहे तो 2026 ते 31 हा कार्यखंड असणार आहे वित्त आयोगाचा. सदस्य एस चंद्रशेखर आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी वित्त आयोग महत्त्वाचा असतो. हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि वेतन आयोग जो आहे तो साधारणपणे दर 10 वर्षांनी नेमला जातो. किती वर्षांनी नेमला जातो? दर 10 वर्षांनी तो नेमला जातो. आणि 16 जानेवारी 2025ला त्याला काय करण्यात आली? मंजुरी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने ह्या दोन्हीवरचा डाटा आहे. पहिला वेतन अध्यक्ष तर आणखी निवडलेले नाहीत. मग पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? श्रीनिवास वरदचारी अध्यक्ष आहेत. तो एक भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला पुढला प्रश्न 25वा. भारताद्वारे टिंबटिंब या दिवशी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर हवाई हल्ला करण्यात आला. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, ही तारीख विचारली जाईल. त्याच्यामागचं कारण अतिशय महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे. आणि पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. आणि ऑपरेशन सिंदूर 7 मे 2025 या दिवशी राबवले. कधी राबवलं? 7 मे 2025. पहलगाम हल्ला जो झाला, पहलगामचा हल्ला कधी झाला? 22 एप्रिल 2025ला झाला. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 7 मे 2025 रोजी पाकिस्तानवर काय केला? अटॅक केला. ज्या दिवशी मॉकड्रिल होतं त्याच दिवशी मॉकड्रिलसाठी सज्ज राहा म्हणले. आणि त्या 7 मेलाच आपण काय केला होता? हल्ला केला होता. आणि या ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सोफिया कुरेशी, कोण बघा? सोफिया कुरेशी आणि ओमिका सिंग या 2 महिला चर्चेत आल्या होत्या. या 2 महिलांबद्दलची व्यवस्थित माहिती करून जायची. ज्यांनी ब्रीफिंग केलं त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती विचारली जाऊ शकते. ठीक. बघा 26 नंबरचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे की शुभांशु शुक्ला, कोण? शुभांशु शुक्ला यांची टिंबटिंब या मोहिमेसाठी निवड झाली. बघा गगनयान मोहीम,
ॲक्शिओम 4, चांद्रयान 4 आणि शनियान 1. आता यातलं जर बघायला गेलं तर 2 पर्याय बरोबर आहेत, गगनयान मोहीम आणि ॲक्शिओम 4 अ आणि ब. आता अ आणि ब 1 नंबरलाच आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, गगनयान मोहीम आणि ॲक्शिओम 4 मोहिमेसाठी शुभांशु शुक्ला यांची निवड झालेली आहे. तर यात एक लक्षात घ्या, आता गगनयान 4 साठी जे 4 व्यक्तीची निवड झाली भारतीय, त्यात बघा प्रशांत नायर एक आहेत. कोण आहे? प्रशांत नायर, अजित कृष्णन याची एक आहे, अंगद प्रताप यांची एक निवड झालेली आहे आणि शुभांशु शुक्ला यांची एक निवड. हे कुठले? गगनयानसाठी ह्या चौघाची निवड झाली. प्रशांत नायर हे कुठल्या राज्यातील आहेत? केरळमधील. अजित कृष्णन हे तमिळनाडूमधील आहेत, बरोबर आहे. अंगद प्रताप हे उत्तर प्रदेशमधील आहेत आणि शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशमधील आहेत गगनयान मोहिमेसाठी. ॲक्शिओम 4 या मोहिमेसाठी सुद्धा पेगी व्हिट्सनची एक निवड झालेली आहे. स्लोवोज उजाकी पोलंडचे एक आहेत आणि टिबोर कापूची. हे ऑलरेडी मंथली करंट अफेअरमध्ये मी जूनच्या व्हिडिओमध्ये घेतले, ती नावं तिथं आहेत, त्यामुळे मी इथं रिपीट करत नाही. शुभांशु शुक्ला यांची गगनयान आणि ॲक्शिओम 4 साठी निवड झालेली आहे. 26 नंबरचा प्रश्न. त्यानंतर पुढला 27 नंबरचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला, बघा, ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली, अशा स्वरूपाचा हा प्रश्न विचारलाय. तर कर्टी कॉव्हेंट्री यांची निवड झाली. या कंट्री कॉव्हेंट्री जे आहेत त्या झिम्बाब्वेच्या आहेत. कुठल्या देशाच्या आहेत? झिम्बाब्वेच्या. ह्या मूळ झिम्बाब्वेच्या आहेत. जलतरणपटू आहेत, बघा, जलतरणपटू आहेत. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकलेले आहेत, जलतरणपटू आहेत. थॉमस बाक यांची ती जागा घेणार आहे. 24 जून 2025 पासून थॉमस बाकच्या ऐवजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी महिलेची निवड झाली. कंट्री कॉव्हेंट्री यांची निवड झालेली आहे. क्रीडा मंत्री म्हणून त्यांनी काम केले झिम्बाब्वेच्या ह्याच्यामध्ये. सर्वात तरुण पहिल्या आफ्रिकन आणि 10व्या अध्यक्ष आहेत, बघा, सर्वात तरुण देखील आहेत. आणि कितव्या अध्यक्ष झाल्या? 10व्या अध्यक्ष झाल्या. त्यानंतर पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष त्या या ठिकाणी झाल्या आणि 2033 पर्यंत त्या पदावर राहणार आहेत. या पदावर 2033 पर्यंत त्या राहणार आहेत. अशा पद्धतीनं कंट्री कॉव्हेंट्री झिम्बाब्वेच्या आहेत आणि त्यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. त्यानंतर राज्यातील पहिली महिला मुस्लिम IAS अदिबा अनम अस्फाक अहमदने UPSC परीक्षेत कितवी रँक प्राप्त केली? बघा, न्यूजमध्ये ही बातमी बऱ्याच ठिकाणी आलेली आहे, परंतु परीक्षेत कितवी रँक प्राप्त केली असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे 142वी रँक प्राप्त केली. कितवी? 142वी. UPSCच्या रिझल्टमध्ये यावर्षी कोण पहिले आले त्यांची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. शक्ती दुबे या पहिल्या आलेल्या आहेत, त्या उत्तर प्रदेशच्या आहेत, प्रयागराजच्या शक्ती दुबे. त्यानंतर हर्षिता गोयल या दुसऱ्या आलेल्या आहेत, हरियाणाच्या आहेत त्या. आणि आपल्या महाराष्ट्राची अभिमानाची बाब आहे भूषण गगराणी यांच्यानंतर UPSCमध्ये पहिल्या 3 मध्ये येण्याचा मान अर्चित डोंगरे कोणाला मिळाला? अर्चित डोंगरे या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना हा मान पटकवलेला आहे. शक्ती दुबे पाहिला. तुम्ही म्हणता याच्यावर प्रश्न येतो का? विचारला जातोय. एकदा राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातनं देशात पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्रातनं देशातलं जी रँक आहे त्या देशातली रँक न विचारता महाराष्ट्रात कोण प्रथम क्रमांकावर आला असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे याच्यावर देखील आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा पुढला, राज्यात टिंबटिंब या कालावधीत अभिजात भाषा सप्ताह साजरा केला जातो असं विचारलेलं आहे. मग याचं उत्तर जे आहे ते 3 ते 9 ऑक्टोबर या कालखंडामध्ये अभिजात भाषा सप्ताह. आता 3 ते 9च का? तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, म्हणून 3 ते 9 ऑक्टोबर हा कालखंड अभिजात भाषा सप्ताह साजरा केला जातो. आणि 3 ऑक्टोबर हा अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात त्यानंतर 2024 नंतर काय झाली? सुरुवात झाली. बघा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी रंगनाथ पठारे समिती नेमली. कुठली समिती नेमली? रंगनाथ पठारे समिती नेमली. आणि ह्या समितीचा पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांची समिती नेमण्यात आली. कोणाची? ज्ञानेश्वर मुळे यांची रंगनाथ पठारे समिती नेमण्यात आली अभिजात भाषेसाठी. आणि पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे समिती नेमण्यात आली. आणि महाराष्ट्रातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ रिदपूर, कुठं आलं? हे अमरावती जिल्ह्यामध्ये हे रिदपूर आलं. पहिलं मराठी विद्यापीठ स्थापन करण्यात आलं अमरावतीला. आणि डॉक्टर अविनाश आवलगावकर
आवलगावकर हे पहिले या विद्यापीठाचे कुलगुरू ठरलेले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. 3 ऑक्टोबर 2024ला 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. भारतामध्ये एकूण अभिजात भाषेच्या दर्जा असणाऱ्या एकूण 11 भाषा झाल्या. 2024ला मराठी बरोबर इतर 4 भाषेला मिळाला, असे एकूण 5 आणि टोटल 11. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या 11 भाषेची नावं तुम्हाला टाकावी लागणार आहेत, तुम्ही टाका. चला 30 नंबर, जुविन डिजिटल पोर्टल कशा संदर्भातील आहे असं एखादं पोर्टल ऍप विचारलं तर अलीकडल्या कालखंडामध्ये ऍपवर आणि पोर्टलवर प्रश्न विचारला सुरुवात झालेली आहे. जूनमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये जूनमध्ये जी काही परीक्षा झाली कंबाईनची त्याच्यामध्ये 2 ऍप विचारलेत. किती ऍप विचारलेत? 2 ऍप विचारलेत. अलीकडल्या कालखंडात जो ट्रेंड चेंज झालेला आहे, आपण काय म्हणतो असा ट्रेंड झाला तसा. पूर्वी फक्त दिनविशेष विचारले जाते, आता दिनविशेषची थीम देखील विचारायला सुरुवात केली. काय विचारायला सुरुवात केली? थीम. आता नुसतं दिनविशेष करून उपयोग नाही, त्याचे थीम करायचे. मग इथं सुद्धा तसंच आहे, त्या पोर्टल करायचे. मग याचं उत्तर काय? रेबीज आणि सर्पदंश विरोधातील लशीची उपलब्धता दर्शविणे या संदर्भातलं ऍप कुठलंय? झुविन नावाचं ऍप आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं आहे? तर देशातील पहिलं राज्य आहे तेलंगणा. काय म्हणले बघा? अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारं देशातलं असं पहिलं असलं की त्यावर प्रश्न विचारला जातो. तर कुठलं राज्य आहे? तेलंगणा राज्य आहे. पुढला प्रश्न, वक्फ दुरुस्ती कायद्यास राष्ट्रपतींनी कधी मंजुरी दिली? बघा ही तारीख, राष्ट्रपतीची मंजुरी वक्फ दुरुस्ती कायद्यास कधी दिली असा प्रश्न विचारलेला आहे. आता याचं जर उत्तर बघितलं तर बघा 5 एप्रिल आहे. 5 एप्रिल 2025. मग आता 3 एप्रिलला लोकसभेत मंजुरी, 4 एप्रिलला राज्यसभेत मंजुरी आणि 5 एप्रिलला राष्ट्रपतीची सही झाली आणि त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. तर 5 एप्रिल 2025ला वक्फ दुरुस्ती कायद्यास काय करण्यात आली? मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, देशातील 107वे कितवे 107वे राष्ट्रीय उद्यान म्हणून सिमिनीपाल राष्ट्रीय उद्यानास घोषित करण्यात आले. सदर उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ओडिसा राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? ओडिसा राज्यात आहे. चला पुढला प्रश्न, देशातील 58वा व्याघ्र प्रकल्प, कितवा 58वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? माधव राष्ट्रीय उद्यानाला घोषित करण्यात आले. सदर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यात आहे. देशातला 58वा व्याघ्र प्रकल्प कुठल्या राज्यात? मध्य प्रदेशमध्ये. पुढला प्रश्न बघा, खालील विधाने लक्षात घ्या. पहिली एटीएम ट्रेन पंचवटी एक्सप्रेस आणि देशातील पहिले सहकारी विद्यापीठ गुजरात. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. दोन्ही विधान काय म्हणले? योग्य विधाने ओळखा. अ आणि ब कुठं आहे? 3 नंबर पर्याय अ आणि ब ही दोन्ही विधानं त्याची बरोबर आहेत. आता ह्याच्यात बघूया आपण एक्स्ट्रा माहिती काय. तर हे बँक ऑफ महाराष्ट्राने एटीएम लॉन्च केले. बँक ऑफ महाराष्ट्राने लॉन्च केले. मुंबई मनमाड ही नाशिकची ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये देशातील पहिली एटीएम ट्रेन पंचवटी एक्सप्रेसमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रद्वारे, बरोबर आहे. त्यानंतर देशातलं पहिलं सहकारी विद्यापीठ जे आहे त्याचं नाव काय असणार आहे? त्रिभुवन सहकार विद्यापीठ. त्रिभुवन सहकार विद्यापीठ आनंदच्या उभारणीमध्ये ज्यांचा सर्वात मोठा वाटा आहे असे त्रिभुवन किशीभाई पटेल यांच्या नावानं हे विद्यापीठ स्थापन करण्यात आलं आणि जुलैमध्येच याची पायाभरणी करण्यात आली. 5 जुलै हा सहकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि सहकाराच्या बाबतीत यावर्षी सगळ्यात महत्त्वाचं 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र साजरा करते. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025. आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, 2021 मध्ये बघा मी काय म्हणतो हे वाक्य लक्षात ठेवा. 2021 मध्ये देशात पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं. मोदी सरकारने हे स्थापन केलं आणि भारताचे पहिले सहकार मंत्री बनले अमित शाह आणि सहकार राज्यमंत्री सध्याचे कोण आहेत? तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ. अशा पद्धतीने या प्रश्नाचं लक्षात ठेवू शकता. पुढला प्रश्न आहे, कर्नाटकमधील बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीला टिंबटिंब यांचे नाव देण्यात आले. डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले. मगाच मी उल्लेख केला, निधन वार्तावर जर प्रश्न विचारला येणाऱ्या कालखंडात तर 100% डॉक्टर मनमोहन सिंग हे यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे कितवे पंतप्रधान होते? कमेंट बॉक्समध्ये टाका. यांचं निधन झालेलं असल्यामुळं गेल्या वर्षी म्हणजे 24 मध्ये निधन झालेलं आहे एंडिंगला. तर त्यावर प्रश्न विचारला जाईल आणि बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीला त्यांचं नुकतंच नाव देण्यात आलेलं आहे. नंतर पुढला प्रश्न, भारतातील पहिल्या कृषी हॉकेथॉनचे आयोजन
कोणत्या ठिकाणी करण्यात आलं, अशा या ठिकाणी प्रश्न विचारला. 1 ते 3 जूनच्या दरम्यान कृषी क्षेत्रातील नवीन प्रयोगाकरिता पुणे या ठिकाणी देशातील पहिल्या कृषी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आलं. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 एकूण 70 जागांपैकी किती जागेवर भाजपने विजय मिळवला? भाजपनं किती जागेवर विजय मिळवला अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर 48 जागेवर विजय मिळाला. आणि याच आपची जी सत्ता होती, आपची 47, आता भाजपची सत्ता आली आणि आपनं या ठिकाणी फक्त 22 जागा जिंकल्या आम आदमी पार्टीनं. आणि दिल्लीच्या 9व्या मुख्यमंत्री, किती हो बघा, दिल्लीच्या 9व्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, कोणी? रेखा गुप्ता यांनी शपथ घेतली. आणि दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. तर दिल्लीच्या ज्या 4 मुख्यमंत्री आहेत महिला, तर त्या पाहूया आपण. शीला दीक्षित, बरोबर आहे. त्यानंतर सुषमा स्वराज, भाजपच्या, पक्ष कुठला यांचा? भाजप. सुषमा स्वराज, शीला दीक्षितचा काँग्रेस, सुषमा स्वराजचा भाजप. आणि आतिशी मार्लोना आपच्या, आतिशी मार्लोना आपच्या आहेत. आणि आता रेखा गुप्ता झालेल्या आहेत 4थ्या. दिल्लीच्या 9व्या मुख्यमंत्री आणि दिल्लीतल्या 4थ्या महिला मुख्यमंत्री, असं या ठिकाणी तुम्ही त्याचं स्पष्टीकरण लक्षात ठेवू शकता. पुढला प्रश्न बघूया. खालील विधाने लक्षात घ्या. 23व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन संस्कृतमध्ये आशिष शेलार यांनी केले. हे विधान बरोबर आहे. या महोत्सवातील संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार सांगळा या चित्रपटाला मिळाला. हे देखील विधान बरोबर आहे. कुठल्या चित्रपटाला मिळाला? सांगळाला. या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार गजेंद्र अहिरे यांना प्रदान करण्यात आला. हे देखील विधान बरोबर आहे. या सोहळ्यात आर्माड, काय म्हणलं बघा, आर्मंड, या सोहळ्यातील आर्मंड या नॉर्वे चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक प्राप्त झाले. ही 4ही विधाने विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहेत. वरीलपैकी विधाने ओळखा. बरोबर म्हणले तर 4हीचं काय? अ, ब, क, ड. त्यामुळे वरील 4ही विधानं बरोबर आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. टिंबटिंब येथील प्रसिद्ध गायिका शमीमा अख्तर यांनी 98व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझे हे गीत गायले. बघा, ह्या शमीना अख्तर ह्या मुस्लिम आहेत. आणि आपल्या मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीला जे पार पडलं साहित्य संमेलन, या साहित्य संमेलनामध्ये जम्मू काश्मीरच्या शमीमा अख्तर यांनी महाराष्ट्राचं राज्यगीत जे आहे जय जय महाराष्ट्र माझे हे गीत गायलं. त्यामुळे शमीमा अख्तर यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि तुम्ही काही दिवसापूर्वी बघितलं असेल 99 येणारं साहित्य संमेलन आता कुठे होणार आहे? सातारा या ठिकाणी संमेलन होणार आहे. पुढला प्रश्न. आतापर्यंत विकली गेलेली 40 कोटी बोली लागलेल्या गायीचे नाव सांगा, असा एखादा प्रश्न विचारला जातो. आता हा विचारण्यामागचं कारण, ही 40 कोटी बोली लागली. किती बघा, 40 कोटीची बोली लागलेली गाय आहे फिएटिना 19 असं ह्या गायीचं नाव आहे. ब्राझीलमध्ये झालं. ब्राझीलमध्ये जो काय पशुच्या संदर्भातला मेळावा झाला, ह्या मेळाव्यामध्ये फिएटिना 19 या गायीला 40 कोटीची बोली लागली. या गायीचं दुसरं जे नाव आहे ते अंगोल, बघा ओंगोल अशा स्वरूपाचे हे दुसरं नाव आहे. ओंगोल असं म्हणलं जातं. आंध्र प्रदेशातील नेल्लोर या ठिकाणी या गायीचं वंश आहे असं म्हटलं जातं. तिथनं या गायीची सुरुवात झालेली आहे असंही म्हटलं जातं. 40 कोटी रुपयाला विकली गेलेली ही गाय आहे फिएटिना 19. योग्य जोड्या जळा कुंभमेळ्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. याच्यापूर्वी एकदा राज्यसेवेला याच्यावर प्रश्न येऊन घ्या. प्रयागराजला कुंभमेळा राज्य कुठलं? उत्तर प्रदेश, बरोबर आहे. उज्जैन मध्य प्रदेश, बरोबर आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र, बरोबर आहे. हरिद्वार उत्तराखंड, बरोबर आहे. आता याच्यावर प्रश्न काय आलता? कोणत्या नदीकाठी होतो असा आलता. बघा, प्रयागराजला गंगा, यमुना, सरस्वती. आता हा 25 मध्ये पार पडला. आता 26-27 मध्ये जो कुंभमेळा असणार आहे त्र्यंबकेश्वरला 26-28 दरम्यान हा होणार आहे. त्र्यंबकेश्वरचा गोदावरी नदीकाठी, उज्जैनचा सिप्रा नदीकाठी होतो आणि हरिद्वारचा तो या ठिकाणी गंगा नदीकाठी होतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, प्रयागराज, उज्जैन, त्र्यंबकेश्वर आणि हरिद्वार अशा पद्धतीने हा भाग लक्षात घेऊ शकता. मग या उत्तरामध्ये इथे मी सगळी उत्तर दिले आहेत. 1 नंबर उत्तर असणार जे बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. सॉरी, 1 नंबर नाही, याचं उत्तर 1, 2, 3, 4 समोरासमोर इथं लक्षात घ्या. ह्याच्यावर प्रयागराज, उज्जैन, त्र्यंबकेश्वर आणि हरिद्वार. चला पुढला प्रश्न बघूया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत किती वेळा अर्थसंकल्प मांडला आहे असा या ठिकाणचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो, 11 वेळा मांडलाय. पण तो सर्वाधिक वेळा नाहीये, कारण की सर्वाधिक वेळा शेषराव, कोण? शेषराव वानखेडे यांनी तो
13 वेळा मानला विधानसभेत. किती वेळा मानला? 13 वेळा. सर्वाधिक वेळा विधानसभेचा अर्थसंकल्प मांडण्याचा मान शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे. तो आता आदित्य पवार यांच्या नावावर किती वेळा झाला? 11 वेळा झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात या ठिकाणी ठेवू शकता. 10 मार्च 2025ला महाराष्ट्राच्या विधानसभेत लेटेस्ट अर्थसंकल्प मांडलेला आहे. 44 नंबरचा, पूर्वीच्या जुन्या वाहनांना HSRP ही नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले. तारीख विचारले 1 एप्रिल 2019च्या पूर्वीची जी वाहनं असतील HSRPचा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. इथं डिपार्टमेंटल रिलेटेड परीक्षा असतील, पोलीस भरती असतील, डिपार्टमेंटल पोलीस भरती असतील त्याला, किंवा रेग्युलर परीक्षेला सुद्धा प्रश्न विचारले जाईल 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना. टिंबटिंब महापालिका हे 2025-26च्या अंदाजपत्रकात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारे भारतातील पहिले प्रशासन ठरले. तर हे याचं उत्तर आहे अहमदाबाद हे पहिले प्रशासन ठरले. त्यानंतर 46 नंबर, टिंबटिंब हे राज्य आपल्या स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य करणार आहे, केलेला नाही, करणार आहे. पहिलं राज्य ते असेल स्वतःचा उपग्रह. विद्यार्थी मित्रांनो, मी मगाच तुम्हाला ह्या 6माही आवृत्तीबद्दल सांगितलंय, ती तुम्ही विकत घेऊ शकता. परत आता काय याच्यावर मी रिपीट करत नाही. 72वी एडिशन आहे, जी निश्चितच येणाऱ्या परीक्षेला अतिशय उपयुक्त असणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने टिंबटिंब हा दिवस जागतिक हिमनदी दिन म्हणून साजरा केलेला आहे किंवा करणार आहे. इथून पुढे 21 मार्च हा दिवस हिमनदी दिन म्हणून काय केला जाणार आहे? साजरा केला जाणार आहे. पुढला प्रश्न 48 नंबरचा, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या, इथं बघा साहित्य संमेलन म्हणलेलं नाही, साहित्य संमेलन म्हणलं तर तारा भोळकर अध्यक्ष होत्या. फक्त मराठी साहित्य महामंडळ म्हणलंय तर याचं उत्तर मिलिंद जोशी आहे. सर्वात लहान वयात, तरुण वयामध्ये मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होण्याचा मान या ठिकाणी मिलिंद जोशी यांना मिळालेला आहे. त्यानंतरचा पुढला 49 नंबरचा, देशातील पहिला AI जिल्हा कुठला आहे? सिंधुदुर्ग आहे. देशातला पहिला सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील. आणि 50 ऑरेंज इकॉनॉमी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा या ठिकाणचा प्रश्न आहे. ही माध्यम आणि मनोरंजन वेव्ह परिषद जी मुंबईत पार पडली, ह्या वेव्ह परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले आणि त्यावेळेस त्यांनी ऑरेंज इकॉनॉमीचा फर्स्ट टाइम उल्लेख केला. त्यामुळे तुम्हाला इथं अशा स्वरूपाचा प्रश्न आला तर लक्षात घ्या, ऑरेंज इकॉनॉमी माध्यम मनोरंजन या क्षेत्राशी संबंधित आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं मंथली करंट अफेअर सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, तसंच या ठिकाणी चालू घडामोडी MCQ सिरीज, ह्याला आपण नाव दिले चालू घडामोडी MCQ सिरीजला देखील खूप चांगला प्रतिसाद द्याल ही मला आशा आहे. या व्हिडिओच्या संदर्भातील कमेंट निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. मला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भातले तुम्ही कमेंट करणं गरजेचं आहे. दरवेळेस आपण 50 प्रश्न घेत जाऊ, यावेळेस पण 50 प्रश्न घेतलेत. हा पार्ट 1 झाला. टप्प्याटप्प्यानं मी परीक्षेच्या कालखंड जसा येईल तसे वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यानं असे 50 प्रश्नाचा सराव आणि त्याचं स्पष्टीकरण मी या पद्धतीने देईल. हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया.